मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला घेऊन महायुती सरकारने यशस्वी तोडगा काढला आणि जरांगे पाटील हे मुंबई सोडून परत छत्रपती संभाजीनगरला गेले आणि उपोषणानंतर हॉस्पिटलमध्ये रिकव्हरीसाठी दाखल झाले। पण यात आता प्रशासनाने काढलेल्या जीआर पेक्षा एक जास्तीची चर्चा रंगली आहे तर फडणवीसांच्या लागलेल्या जाहिरातींची, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतायत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी फुलं अर्पण करतायत, ज्यावर फक्त देवा भाऊ असा एक शब्द दिसतोय आणि मागे पार्श्वसंगीत आहे, ज्यात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाही ऐकू येत आहेत। जर तुम्ही टीव्हीवरती पाहताय तर तशा प्रकारच्या घोषणा तुम्हाला ऐकू येत आहेत आणि बाकी मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार ह्या जाहिराती ज्या आहेत त्या तुम्हाला एका दैनिकांमध्ये दिसतील किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती दिसतील। पण ही जाहिरात नेमकी कुणी दिली यावर सध्या चर्चा पाहायला मिळते। या जाहिराती तुम्ही रस्त्यावरील बॅनर्सवर पाहिले असतील, वृत्तवाहिनींवर जेव्हा ब्रेक्स येतात तेव्हा पाहिले असतील, दैनिकांमध्ये पाहिले असतील, ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिले असतील। एकूण काय तर वेगवेगळ्या जागेवरती तुम्हाला या जाहिराती नक्कीच पाहायला मिळाल्या असतील। मात्र यात भुवया उंचावणारी गोष्ट काय आहे माहिती आहे? या सगळ्या जाहिराती निनावी आहेत। कुणी लावल्यात त्यांचं नावच तिकडे नाहीये। मग या जाहिराती सरकारकडून लागल्यात, कुणी भल्या प्रेमळ ज्याला निर्णय खूपच आवडलाय अशा गरीब माणसाने लावलेत, भाजप समर्थकाने लावलेत की मराठा समाजासाठी जीआर काढला म्हणून मराठा समाजाकडून लागलेत, हा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय। आता या जाहिराती नक्की कुणी लावल्यात, यावरून आता काय राजकारण सुरू झालंय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर आता तुम्हाला स्क्रीनवरती जाहिरात दिसतच असेल, ती जाहिरात मराठीसह इंग्रजीच्या प्रमुख दैनिकांमध्ये पान 1 आणि पान 2 नंबरवरती प्रसिद्ध झाल्या। आता या जाहिरातीचे टायमिंग पाहता मराठा समाजाच्या आरक्षण संबंधित जीआर काढल्याबद्दल फडणवीसांनी जो निर्णय घेतलाय त्याचं कौतुक करण्यासाठी या जाहिराती लावण्यात आल्याचं काही लोक संदर्भ देत आहेत। मात्र तसा काही उल्लेख या जाहिरातींवर नसल्या कारणाने फक्त जाहिरातीचं टायमिंग पाहता अशी तर्क लोक लावतात की मराठा समाजाला फडणवीसांनी न्याय दिलाय म्हणून देखील या जाहिराती असू शकतात। मात्र या जाहिरातींवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केलाय। रोहित पवार ट्विट करून म्हणतात, माननीय बावनकुळे साहेब, तुम्ही रोज 40 कोटी ऐवजी 400 किंवा 4000 कोटीच्या जाहिराती छापा, आमचा काही आक्षेप नाहीये, पण या जाहिराती निनावी का छापल्या गेल्या याबद्दल आमचा आक्षेप आहे, कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल। या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडे पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात आहेत, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करतायत, मग अशा जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का? पुढे रोहित पवार प्रश्न उपस्थित करतात की या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्र पक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्यात का? उदाहरणार्थ, तुम्ही महसूल मंत्री म्हणून ज्या कंपनीचा 90 कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता त्या कंपनीने ही जाहिरात दिली आहे का? या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेर किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या हे आपण जाहीर का करत नाही? करा जाहीर। आता या जाहिरातींवरून रोहित पवारांनी हे ट्विट केलेलं आहे। विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे। एकीकडे राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे अशा प्रकारे जाहिरातींवर एवढा खर्च योग्य की अयोग्य यावर विरोधकांनी आता आक्षेप घ्यायला सुरुवात केली। रोहित पवारांच्या या आरोपानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील स्पष्टीकरण देत म्हटलंय, श्री रोहित पवारजी, फारच मोठा शोध लावला तुम्ही। महसूल मंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला 90 कोटींचा दंड माफ केला हा आरोप सिद्ध करा, अन्यथा राजकीय संन्यास घ्या, करा सिद्ध। आता रोहित पवारांनी ज्याप्रमाणे ट्विट केलं त्याच स्टाईलमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्यांचं ट्विट केलं। त्याशिवाय त्यांनी पत्रकारांनी जेव्हा त्यांना याच संदर्भात एक प्रश्न विचारला तेव्हा देखील स्पष्टीकरण देताना म्हटलं, संपूर्ण प्रकरण विधिमंडळात देखील मांडण्यात आलेलं
आणि या प्रकरणाला स्थगिती देण्यात आली आहे। कंपनीचा कोणताच दंड माफ केला गेला नाहीये आणि जर केलाय तर त्यांनी सिद्ध करावं रोहित पवारांनी। आता याला बावनकुळे यांनी तरी अशा प्रकारे रोहित पवारांना उत्तर दिलंय। मात्र जर फडणवीसांच्या प्रेरणेतून अशी जाहिरात दिली असेल तर कुणाच्या का पोटात दुखतंय असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। आता या जाहिरातींवर 40 ते 50 कोटी खर्च करणारा हा अज्ञात व्यक्ती नक्की कोण आहे, हा अदृश्य दाता दानशूर कार्यकर्ता नक्की कोण आहे, हा काळा पैसा होता का, असा सवाल देखील राऊत उपस्थित करतायत। राऊत म्हणतात हा व्यक्ती त्यांच्या माहितीनुसार म्हणजे राऊतांच्या माहितीनुसार कोणीतरी बाडगा आहे ज्याने जाहिरात लावली आहे, तो मूळचा भाजपचा नाहीये अशी माझ्याकडे माहिती आहे असं राऊत म्हणतात। आणि एवढंच असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो भाजपच्या कार्यालयात पण लावायला सुरू करा। आता राऊतांचा हा टोमणा होता। संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पण मग उत्तर दिलं। देवाभाऊ यांना विलन करण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांनी केलाय। देवाभाऊ बाहुबली आहेत, त्यांनी एकही मारा लेकिन जोर से मारा अशा पद्धतीने मराठा समाजाची मनं जिंकलेली आहेत। त्यामुळे त्यांचं सर्व शहरात महाराजांना अभिवादन करण्याचे फोटो लागलेत। म्हणजे इकडे दरेकर यांनी स्पष्टच सांगितलं हे बॅनर का झळकलेत। विरोधक तर म्हणतायत हे सगळं फक्त प्रतिमा सुधारण्यासाठी करण्यात आलेलं आहे। राजकीय विश्लेषक म्हणतात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून फडणवीसांना टार्गेटवर ठेवलेलं। जेव्हापासून आंदोलन पेटलं 2022ला त्या वेळेपासून पाटलांनी फडणवीसांनाच टार्गेट ठेवलेलं आहे। आंदोलनात लाठीचार्ज झाला आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा समाजातला वाद अजून पेटलेला। आता देखील जेव्हा मुंबईमध्ये आंदोलन सुरू होतं तेव्हा देखील फडणवीसांच्या बद्दल मराठा समाजात एक रोष होताच। मात्र जेव्हा GR निघाला तेव्हापासून फडणवीसांनी मराठा समाजासाठी निर्णायक भूमिका घेतल्याचं म्हटलं गेलंय। पाटलांनी देखील आपलं शत्रुत्व संपलंय असं जाहीर केलंय। आता देखील जी उरली सोरलेली फडणवीसांच्या बद्दलची नेगेटिव्हिटी जी आहे, पब्लिसिटी जी आहे ती संपवण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचं म्हटलं जातंय। मात्र अशी बॅनरबाजी करून शिवरायांना जातीत बांधून शिवरायांची उंची कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का असा देखील प्रश्न राजकीय विश्लेषक विचारतायत। तुम्हाला काय वाटतं, फडणवीसांची अशी बॅनरबाजी योग्य आहे का? विरोधकांनी उद्भवलेले प्रश्न योग्य आहेत का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला। धन्यवाद।